आपल्याला जर एखाद्या समस्येला सतत तोंड द्यावे लागत असेल तर भगवान शिवासारखा दुसरा पर्याय असूच शकत नाही. शिवाच्या भक्ताने महादेवाची आरती आणि कथा वाचणे आवश्यक आहे. त्याचबरोबर महादेवाच्या मंत्राचाही जप करावा. तुम्ही जर भगवान शिवाच्या अनेक मंत्रांचा जप करत असाल तर महादेवाच्या पंचाक्षर मंत्र ओम नमः शिवाय या मंत्राचा सुद्धा जप करू शकता. जप केल्याने तुम्हाला केवळ तुमच्या आतच नाही तर तुमच्या सभोवतालीही आनंद वाटतो. परंतु जर तुम्हाला कोणत्या कठीण आजारात किंवा समस्येला सामना करावा लागत असेल तर ओम नमः शिवाय शुभम शुभम कुरु कुरु शिवाय नमः असा जप करू शकता. हा जप केल्याने तुमच्या सगळ्या समस्या अडचणी दूर होतात. महादेवाला प्रसन्न करायचा हा उत्तम उपाय आहे. शिवमंत्राचा रोज रुद्राक्ष माळेने जप करावा. जप पूर्व किंवा उत्तरेकडे तोंड करूनच करावा. नामजप करण्यापूर्वी महादेवाला बेलाची पाने अर्पण करा किंवा जल अर्पण करू शकता. भगवान शिवाच्या मंत्राचा जप केल्याने आपण आपल्या इंद्रियांवर नियंत्रण मिळवू शकतो. यामुळे तुम्हाला जीवनाची योग्य दिशा मिळते. अनेकांना अकाली मृत्यूची भीती वाटत असते. भगवान शिवाच्या मंत्राच्या जपाने ही भीती दूर होते. त्यामुळे अकाली मृत्यूची शक्यता कमी होते. भगवान शिवाच्या मंत्राचा जप केल्याने मन शांत राहते, स्थिर राहते. शंकराच्या पूजेमध्ये केतकीची फुले घेऊ नये. याशिवाय तुळशीची पाने, नारळाचे पाने अर्पण करू नये. असे मानले जाते की असे केल्याने शिव क्रोधित होतो. तसेच उपासना देखील खंडित होते. भगवान शंकराला नेहमी कांस्य आणि पितळेच्या भांड्यातच पाणी अर्पण करावे. बेलपत्र शिवाय शास्त्रामध्ये सांगितले आहे की जर तुम्हाला महाशिवरात्रीला किंवा श्रावण महिन्यातील सोमवारला बेलपत्र मिळत नसल्यास तुम्ही दुसऱ्याने अर्पण केलेले बेलपत्र पुन्हा धुवून घ्यायचे आणि देवाला परत पूजेत अर्पण केले जाऊ शकते. शिवाचे नाव आणि प्रत्येक बेलपत्रावर शिवशंकराचे नाव, शिव किंवा महादेव, शिवशंकर असे तुम्ही नाव लिहू शकता आणि मग ते बेलपत्र अर्पण करावे. बेलपत्र आणि अर्पण करताना लक्षात ठेवा की त्याची पाने कुठूनही फाटलेली नसावीत. बेलपत्र नेहमी उलटे करून शिवाला अर्पण करावे आणि महाशिवरात्रीला दिवसभर उपवास करावा आणि उपवासाचे पदार्थ किंवा फलाहार, केळी, दूध हे तुम्ही खाल्ले तरी चालेल. महादेवाला साधा भोळा शंकर असे म्हणतात. त्यामुळे तुम्ही शिवशंकराची कशी पण एकदम साध्या पद्धतीने साध्या भोळी सेवा जरी केलात तरी ती शंकर मान्य करून घेतात. त्यामुळे महाशिवरात्रीला तुम्हाला जेवढ्या गोष्टी उपलब्ध होतील तेवढ्या गोष्टी तुम्ही जल, दूध, बेलपत्र हे जरी भेटलं तरी त्यात तुम्ही सेवा करू शकता. महाशिवरात्रीला आणि दिवसभर ओम नमः शिवाय असा जप करत राहायचा आहे.